आज ना आपण इथं मेथी, पोहे, इनो, सोडा काहीच न वापरता तरी पण कापसासारखी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची, अगदी साऊथ इंडियन लोक बनवतात त्या पद्धतीची इडली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि इथं ना मी खास 5 टिप्स सांगितल्या आहेत, त्या कोणीच सांगितले नाहीत अशा पद्धतीच्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही इडली बघा स्पॉन्जी झालेली आहे. तर काय त्या टिप्स आहेत आणि त्या आपल्याला पावसाळा, हिवाळ्यामध्ये पीठ कसं आंबवता येईल ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता इथे ना मी 3 ग्लास रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 ग्लास उडद डाळ घेतलेली आहे. हा ग्लास ना माझा 250 ग्रामचा आहे, त्यामुळे 4 मिळून 1 किलोचं माप आपलं इडलीचं बनणार आहे. तर याच्यामध्ये किती इडल्या होऊ शकतात मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर इथं 3:1 असं हे माप घेतलेलं आहे. इथं मी मेथी वगैरे काहीच वापरणार नाही. तर पहिली महत्त्वाची टीप म्हणजे काय ते सांगते. तर आता ही 3 ग्लास तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्यानं चांगलं चोळून चोळून धुवायचं आहे. त्याच्यातलं पूर्ण स्टार्च गेलं पाहिजे. यानं आपली इडली छान अशी मऊ फ्लफी होते, चिकट होत नाही. आणि इडली करताना ना ज्या तांदळाचा भात मोकळा होतो, चिकट होत नाही, तोच तांदूळ आपल्याला इडली करण्यासाठी वापरायचा आहे. तर 4दा धुतल्यानंतर बघा असं स्वच्छ पाणी होईपर्यंत तांदूळ धुवायचा आहे आणि भरपूर पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे. 4 ते 5 घंट्यासाठी आपल्याला हे तांदूळ मुरवत ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी नाही आणि त्याच्यापेक्षा जास्तही नाही. आता डाळ डाळ धुताना एक गोष्ट करायची की डाळ फक्त एकदाच धुवायची आहे. 2 पाण्यानं धुवायची नाही. दुसरं पाणी आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे आणि पाणी भरपूर टाकायचं आहे. बघा फेसाळलेलं हे पाणीच, हेच पाणी आपलं मेथीचं काम करणार आहे. म्हणजे पीठ आंबवण्याचं मदत करणार आहे. ते कसं सांगते. तर आता हे दोन्ही छान आपलं भिजलं गेलेलं आहे तांदूळ आणि डाळ. तर तांदळातलं पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, पण डाळीतला जे मुरलेलं पाणी असतं डाळ भिजलेलं, त्या पाण्याचा मात्र पूर्ण वापर करायचा आहे तांदूळ बारीक करताना आणि डाळ बारीक करताना. यानं आपली इडली चं पीठ बॅटर आंबणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे सोडा वगैरे पण लागणार नाही. तर बघा तांदूळ असं झाऱ्याने घ्यायचं म्हणजे पाणी खाली निथळलं जातं. 2 झारे असं तांदूळ घेतले आणि थोडं पाणी मी डाळीतलं घेणार आहे. तर डाळीतलं पाणी जेवढं आपल्याला वापरता येईल तेवढं वापरायचं. तर बघा थोडं 1 पळी, 1-1.5 पळी एवढ्या तांदळासाठी बारीक करण्यासाठी वापरायचं आहे. लागलं परत तर दुसरं पाणी वापरायचं. पण तांदूळ भिजलेलं पाणी घ्यायचं नाही, त्याच्यात स्टार्च असतो. त्यानं इडली आपली परत चिकट होऊ शकते. दुसरं स्वच्छ पाणी वापरायचं जर डाळीतलं पाणी संपलं तर. आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे काय, तर साऊथ इंडियनचे लोक काय करतात, इडली छान अशी इडली ग्राइंडर असतं त्यांच्याकडे दगडी आणि त्याच्यामध्ये ते डाळ आणि तांदूळ बारीक करतात आणि त्यांचं एकदम पीठ बारीक असं होतं आणि त्याच्यामुळेच त्यांची इडली फ्लफी आणि एकदम लुसलुशीत स्पॉन्जी बनते. तर आता आपल्याला काय करायचं, बारीक केलेलं बॅटर असतं ना आपण तांदूळ डाळीचं, तर असं पुरण आपण वाटतो ना, ती चाळणी घ्यायची आहे आणि हे बारीक केलेलं बॅटर त्या चाळणीनं गाळून घ्यायचं आहे. यानं काय होतं, एकदम बारीक आपलं बॅटर खाली पडतं आणि वर तांदळाची कणी राहते ना, ती वर राहते. परत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. ही कणी काय होतं, अशीच राहिली ना आपल्या बॅटरमध्ये तर इडली कडक होते आणि असं आणखीन बारीक केलं ना तर इडली आपली स्पॉन्जी होते. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा आणि या पद्धतीनं तुम्ही इडली करून बघितली ना एकदा तुम्ही तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगाल की यानं छान झाल्या इडल्या. तर ही पद्धत नक्की तुम्ही इडली करताना वापरा. कोणाकोणाच्या इडल्या अशा म्हणजे मोठाड असं मोठ्या रव्याच्या बनवतो ना तशा इडल्या होतात रवाळ रवाळ. पण अशा पद्धत केली ना तर आपली इडली एकदम स्पंजसारखी होते. त्यामुळं ना काय त्याच्यातलं सगळं गाळलं जातं बारीक कणी तांदूळातली डाळीतली आणि एकदम बारीक स्मूथ दगडी ग्राइंडरवर जसं बारीक होतं ना बॅटर
त्या पद्धतीचं हे बॅटर तयार होतं. आणि असं केल्यामुळं ना आता सतत मी गाळते तर खाली ना एकदम स्पंज असं फुगल्यासारखं पीठ तयार होतं आणि 5 ते 6 घंट्यामध्येच आपलं पीठ छान फुगलं जातं. पावसाळा असो, हिवाळा असो, ही जर पद्धत तुम्ही वापरली ना, तर छान आपलं पीठ 5 ते 6 घंट्यामध्येच फुगलं जातं. जर हिवाळा असेल तर खूप वेळ लागतो पीठ आपलं आंबवायला आणि ती फुगायला. आणि पीठ फुगलं तरच त्याच्या इडल्या छान होतात. नाही फुगलं तर चपट्या इडल्या होतात. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा. असं सतत हलवून खाली पाडल्यामुळं पीठ एकदम असं फुगल्यासारखं होतं. आता बघा वर किती कणी राहिली आहे. ही कणी जर अशीच पिठामध्ये राहिली ना, मी तर पीठ छान मिक्सरला बारीक करून घेतलंय बॅटर, तरी पण कणी राहिलेली आहे. या पद्धतीमुळं सतत कणी निघते. शेवटपर्यंत असंच निघतं आणि असं बारीक करायचं. बघा यानं आपली इडली कडक बनते, सॉफ्ट बनत नाही. त्यामुळं ही गाळून घेण्याची प्रोसेस तुम्ही नक्की करा. थोडंसं चाळणी धुण्याचंच आपल्याला कष्ट आहे, बाकी काही नाही. आणि लगे गाळलं पण जातं. चाळणीला जास्त राहत पण नाही. असंच मी सगळा तांदूळ बारीक करून घेते आणि डाळ पण आता आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची आहे. ही पद्धत खूप छान आहे. एकदम साऊथ इंडियन स्टाईल आपली इडली स्पॉन्जी बनते, फ्लफी बनते. तर बघा हे असं राहतंय. तर सतत असंच गाळायचं आणि असंच बारीक करायचं. आता बघा मी डाळ पण अशीच बारीक केलेली आहे खूप. पण एखादी एखादी डाळ किंवा बारीक कणी पण राहते डाळीमध्ये. त्यानं पण आपली इडली मग सॉफ्ट बनत नाही अशी अ, थोडीशी रवाळ रवाळ बनते. त्यामुळं ही पद्धत नक्की करा. आणि थोडं हलवून हलवून आपण खाली पाडतो ना, त्यानं पीठ फुगायला पण आपलं मदत होते खूप. असंच इडलीला स्पॉन्जीपणा छान येतो हे असं जर गाळल्यामुळे. तर हे डाळ पण चांगली गाळली जाते. आणि काय करायचं, पीठ जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. जर आपलं बॅटर पातळ झालं जास्त तर इडली चपटी होते आणि घट्ट झालं तर कडक होते. त्यामुळे इतपतच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि डाळीमध्ये ना थोडंसं लाळीसपणा असतोच. त्यानं पीठ ना आपलं छान आंबलं जातं. त्यामुळं आता बघा हे सगळं कधी-कधी काय होतं, मिक्सरचं भांडं खराब असतं किंवा चांगलं दळलं जात नाही. त्यामुळे ही पद्धत पण केली ना तर छान पीठ आपलं बारीक होतं. तर हाताने असं करायचं आणि बघा किती कणी निघतीये आणि सतत प्रत्येक घाण्याला असं निघतं. आणि आपण काय करतो, पीठ बारीक झालंय म्हणून तसंच आंबवायला ठेवतो फुगवायला. तर ते असं कणी राहते त्याच्यामध्ये. मग ते आपली इडली चांगली बनत नाही. एकदम स्वच्छ असं सगळं निघलं जातं चाळणीचं पण. आणि या पद्धतीनं बघा मी सगळं गाळून घेतलेलं आहे आणि खाली एकदम सॉफ्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. एखादी तांदूळाची कणी कशी राहते बघा. तर बघा किती या पद्धतीनं पातळ करायचं आहे. जास्त पातळ असं करायचं नाही पाणी. आता चौथी टीप म्हणजे काय, तर हे बॅटर आपलं तांदूळ आणि डाळीचं बारीक केलेलं असं हातानं मिक्स करायचं आहे. जेवढं तुम्ही 5 मिनटं कराल, 2-3 मिनटं तरी करायचंच आहे. यानं पीठ आपलं छान फुगणार आहे. अगदी पावसाळा हिवाळा असला तरी नाही ही प्रोसेस केली ना तर आपलं पीठ बघा एकदम पूर्ण फुगतं, पातेले भरून फुगतं. जे की उन्हाळ्यामध्येच फुगतं, पावसाळा हिवाळ्यामध्ये आपलं पीठ जास्त फुगत नाही. पण ही पद्धत केली ना तुम्ही अशा पद्धतीने या टिप्स वापरून जर केलं ना तर पीठ आपलं छान असं फुगतं आणि आमतं पण. तर हे असं 2-3 मिनटं करायचं आहे. ही चौथी महत्त्वाची टीप आहे. तर या पद्धतीनं सगळं आणि तांदूळ आणि डाळ छान मिक्स पण होते आणि कलर पण छान येतो इडलीला आपल्या पांढरा. तर 5वी महत्त्वाची टीप म्हणजे एका मोठ्या ताटामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे. म्हणजे गरम कोणतं, आपण बोट ठेवलं तर सोसवेल आपल्या बोटाला. जास्त कडकही नाही आणि जास्त कोमटही नाही. 5 मिनटात आपलं पातेलं बाहेरून गरम झालं पाहिजे. म्हणजे आतल्या पिठाला थोडंसं गरमी मिळते आणि पीठ आपलं छान आंबलं जातं. पावसाळा हिवाळ्यामध्ये ही पद्धत तुम्ही नक्की करा आणि यानं आपलं पीठ छान आंबतं. आणि पाणी थंड झालं की आपलं पातेलं बाहेर काढून ठेवायचे
अर्ध्या तासानंतर पाणी थंड होतं, मग काढून ठेवायचं. त्याच्यावर कपडा झाकून गरमी तशीच ठेवायची आणि रात्रभर हे असं आपलं पीठ बघा किती छान असं फुगलं गेलेलं आहे. या 5 टिप्स वापरून जर तुम्ही केलं ना, पावसाळा असो नाहीतर हिवाळा, तर पीठ बघा कसं आपलं फुगलं गेलेलं आहे. याच्या इडल्या जर तुम्ही केल्या ना, आता इथं आपल्याला इनो सोडा काहीच वापरायचा नाही. एवढ्या 5 टिप्सनंच आपलं छान अशी इडली फ्लफी एकदम कापसासारखी लुसलुशीत होणार आहे. तर बघा सकाळी सकाळीच पाहिले मी, तर एवढं असं आपलं बॅटर आता काही नाही, थोडंसं हलवायचं. आता याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. अगदी बरोबर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. फक्त मीठ टाकायचं आणि इडल्या करायला घ्यायच्या आहेत. तुम्हाला किती करायच्यात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मी किती इडल्या होतात हे मी पुढे सांगते आहे. तर फक्त थोडंसं हलवायचं आहे, जास्त पण हलवायचं नाही. अगदी थोडंसं छान असं त्याच्यातलं फुगलेलंपणा थोडासा कमी झाला इतपतच ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मीठ तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. तर इडलीच्या या प्लेटला तेल लावून आपल्याला पाऊण इतपत बॅटर भरून घ्यायचं आहे. जास्त फुल भरायचं नाही, जास्त खूप मोठ्या होतात त्या इडल्या, तर पाऊण भरायचं आहे. आणि या प्लेट सगळ्या भरल्यानंतर माझी 7 प्लेटची 1 प्लेट आहे, अशी 3 आहेत. तर असे 3 भांडे आपले तयार होतात एवढ्या बॅटरमध्ये आपल्या. तर 60 ते 65 इडल्या आपल्या 1 किलो आपण जे घेतलं होतं तांदूळ आणि डाळ त्याच्यामध्ये तयार होतात. तर हाय फ्लेमवर हे छान पाणी उकळू द्यायचं आहे आणि 15 मिनटं आपल्याला या उकडून घ्यायच्या आहेत. मस्त अशा शिजल्या जातात आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. जास्त पण थंड होऊ द्यायची नाही ही प्लेट. कोमट असतानाच इडल्या काढायला घ्यायच्या आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानं तर या इडल्या चांगल्या निघत नाहीत, व्यवस्थित निघत नाहीत. तशाच चिटकलेल्या राहतात. बऱ्यापैकी पीठ त्या इडल्याला चिटकलेलं राहतं. जास्त थंड न होऊ देता अशा एका चमच्यानं काढून घ्यायच्या आहेत. पटपट कोमट अशा इडल्या निघल्या जातात. बघा माझी इडली थोडीशी गरमच आहे, तर वाफ निघते त्याच्यातून आणि बघा किती स्पॉन्जी झालेली आहे. अगदी स्पंजसारखी झालेली आहे. तर दाबली तरी आहे असाच आकार ती घेते. जास्त जर चिकट झाल्यानं इडल्या तर जसं दाबलं ना तसंच ती राहते. पण ही तशी होत नाही. अगदी स्पंज आपण दाबल्यानंतर कसा परत आपल्या जागेवर येतो, त्या पद्धतीने ही स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे. या 5 टिप्स वापरून जर तुम्ही या इडल्या बनवल्या ना, तर कितीही तुम्ही करायला घेतल्या ना, तर तुमच्या अजिबात इडल्या कडक किंवा अशा निब्बर होणार नाहीत. या पद्धतीनं होतील. तर कोणत्याही तांदळाच्या फक्त चिकट तांदूळ न घेता जर या अशा पद्धतीनं करायला घेतल्या ना तुमच्या इडल्या, तर कोणालाही सहज होतील अशा आहेत. तर या पद्धतीने नक्की करा. एवढ्या बॅटरमध्ये 60-65 जर तुम्हाला पाहुणे येणार असतील आणि माप समजत नसेल, तर 1 किलोमध्ये एवढे जण एवढ्या इडल्या होतात. मग त्या पद्धतीनं तुम्ही मोजून इडल्या करू शकता. अशा पद्धतीनं हे माप आहे 1 किलोचं. तर बघा मोठ्या मोठ्या माझ्या इडल्या या अशा तयार झालेल्या आहेत आणि दुसरी पण प्लेट अशीच माझी सगळी सहज निघायला लागलेली आहे. तर 15 मिनटात आपली इडली तयार झालेली आहे. या पद्धतीनं करा. चटणी, सांबर बरोबर तुम्ही या मस्त खाऊ शकता. अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ जरी आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये.